नमस्कार, मी गणेश आवरी MH मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पुढच्या मध्येच सप्टेंबर महिन्यामध्ये गणपती बाप्पांचं आगमन प्रत्येकाच्या घरामध्ये होणार आहे. त्यापूर्वी मूर्ती बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. मी आता आलोय कोथरूडमध्ये. या ठिकाणी पाहू शकता हा जो काही गणेश मूर्ती कारखाना आहे. या ठिकाणी गणेश मूर्ती बनवण्याचं कामकाज, रंगरंगोटीचं कामकाज आणि सजावटीचं कामकाज या ठिकाणी सुरू आहे. अतिशय सुंदर मूर्ती या ठिकाणी बनवण्याचं काम ते हे कारागीर करत असतात. त्याच्यानंतर आता जे काही पेंटिंग चालू आहे आणि विशेष म्हणजे यावर्षी खूप नवीन नवीन व्हरायटीज मध्ये गणपती बाप्पा या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. माझ्यासोबत दादा, मला तुमचं नाव सांगा प्रथम. विनायक जगन्नाथ बोराडे. बर. आणि तुमच्या ह्या कारखान्याचं नाव? श्री गणेश आर्ट कोथरूड. अच्छा. साधारण आता हे कामकाज किती दिवसांमध्ये पूर्ण होईल आता हे साधारण 15 दिवसात पूर्ण करावं लागेल आम्हाला काम. अच्छा. कारण गणपती बसवायला 3 आठवडे शिल्लक आहेत. 8 दिवस तरी मूर्ती अगदी रेडी होतात आमच्या. बर. किती मूर्ती बनवल्यात या वर्षी आता? ह्या वर्षी साधारण 1500 ते 1600 नग तयार झालेत आमच्या मूर्ती. हो. नवीन काय काय दाखवा जरा आम्हाला, एकदा थोडं उभं राहा, थोडं दाखवा आम्हाला. म्हणजे या कारखान्यामध्ये 1500 मूर्ती त्यांनी या ठिकाणी बनवलेल्या आहेत आणि गेल्या 2 ते 3 हप्त्यामध्ये हे कामकाज त्यांना पूर्ण करून हे मार्केटमध्ये हे गणेश मूर्ती त्या ठिकाणी पोच करायच्या आहेत. हा, सांगा जरा. हा, काय काय याच्यामध्ये? यात आता ही प्रभावळ बैठकीची मूर्ती आहे. हा, पेन मधलंच मॉडेल आहे. अच्छा. हे मोरपिसावरती बसलेली मूर्ती आहे. बर. आकर्षक. त्यात 2 कलर मध्ये बनवले आम्ही ग्राहकाच्या मागणीनुसार. त्यात हे एक नवीन मॉडेल आहे. त्यात आमची स्वामी समर्थांची एक प्राइज मधली मूर्तीची मागणी होती ग्राहकांची. बर बर बर. त्यानुसार आम्ही ती पण लोकांना, म्हणजे हे आपल्याकडे नवीनच आहे, अकोला तालुक्यामध्ये नवीन, तालुक्यात नवीन आहे. नवीनच. आणि त्यात आपल्या शिवशंकर स्वरूपातला गणपती. अच्छा. त्यात त्याला ड्रेपरी वगैरे थोडं व्याग्रांबराचं असं. अच्छा, म्हणजे ग्राहकाची मागणी. कापड आहे, कपडा आहे हा. म्हणजे कलर पेंटिंग नाही, कलर पेंटिंग. हो हो हो. कलर पेंटिंग मध्ये पण उपलब्ध आहे. पण आता ग्राहकांची पसंती होती ती तशी, आणि कलर पेंटिंग मध्ये पण ते उपलब्ध केले. इकडे अजून पाठीमागे नवीन मध्ये आम्ही यांची एक उत्कृष्ट प्रकारची ड्रेपरी, जी अतिशय उत्तम दर्जाचे कपडे वापरून आणि त्यात चांगल्या चांगल्या प्रकारचे डिझाईन्स, त्यात डबल ट्विनचा फेटा, तो राजस्थानी टाईप फेटा बनवलेला आहे. त्याच्यामुळे तो एक आकर्षक आहे. आणि आपला रेग्युलर फेटा तर आहेच असा. त्यात हे बैलगाडीत बसलेली मूर्ती, अशा वेगवेगळ्या स्वरूपातल्या आणि आकर्षक, आणि ज्याला आपण नावाजलेलं पेनच्या मॉडेल्स म्हणतो त्या प्रकारच्या मूर्ती आमच्याकडे आता उपलब्ध आहेत. आता इथे एक नाव टाईप करून ठेवली, नेमकी हे काय? हे बुकिंग आहे. अच्छा. ही मूर्ती ऑलरेडी बुक झालेली आहे आता. अच्छा, त्याच्यामुळे ते नाव तिथं. हो हो, त्या मूर्तीला नाव लावून ठेवावं लागतं ते. कारण घोटी, म्हणजे घोटी कुठली? घोटी इगतपुरी. हो हो, घोटी इगतपुरी. नाशिक जिल्हा. किलोमीटरवरनं. हो, 80 किलोमीटरवरनं येत आहेत. आणि त्यांच्या भरपूर मूर्ती तिथल्या ग्राहकांनी बुक केलेल्या आहेत. ड्रेपरीतल्या आहेत आणि आपल्या साधारण रेग्युलर पण आहेत. बरं, इकडे अजून पाठीमागे काही नवीन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. म्हणजे गणपती बाप्पांचं आगमन होण्यापूर्वीच कारखान्यामध्येच मूर्ती बुकिंग सुद्धा या ठिकाणी झालेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स आहेत. हे एक नवीन मॉडेल चंद्रावर बसलेली मूर्ती आहे, आकर्षक छोटी. दगडूशेठ हलवाई आहे. हे श्रीमंत बैठक आहे. अच्छा. आणि ड्रेपरीसाठी ना आम्ही शक्यतो तिथे एक ते बुकिंग दिसतंय, ते कुठले? शिन्नरच आहे. शिन्नर आवटी आहे ना? हो हो, ते सुद्धा बुकिंग झालं. ती बुकिंग आहे. अरे वा. त्याच्यातल्या बऱ्याचशा बुकिंग दिसतात मला. याच्यामध्ये बरेचसे नाव आहेत. ही आहुर्ली. आता हे कुठं? तालुका इगतपुरी. हो हो, आपल्या त्र्यंबकेश्वर रोडला घोटी जोशी म्हणून आहे. हो हो, ती घोटी. हे बरंच बुकिंग झाले आता. हो हो. म्हणजे अनेक मूर्ती या ठिकाणी जर पाहिले तर बुकिंग झालेल्या आहेत. आणि ही ड्रिपरी आता एक मॉडेल, ही पण मूर्ती बुक झालेली आहे. हे मुंबईकर आहेत, पण त्यांचं गाव इथे आहे विहीर म्हणून, तळे विहीर. तिथे ती त्यांनी म्हणजे दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबईवरून ती घरी येतात. अच्छा. त्यांनी ती मूर्ती बुक केलेली. पहिल्यांदाच हे ड्रिपरी जे काय आहे, नवीन जे काय आहे मॉडेल, हे पहिल्यांदाच. आणि विशेष म्हणजे त्याची किंमत पण आता यावर्षी मला वाटतं वाढीव जास्त राहील. वाढीव आहे,
पण आपल्या ग्राहकांसाठी आम्ही थोडं झळ घेऊन आणि स्वस्तात स्वस्त कसं देता येईल, तर ज्या मूर्ती मार्केटला 8-9 हजार रुपयाला विकल्या जातात त्या आम्ही साधारण 6 ते 5.5 हजार रुपयात उपलब्ध करून देण्यात ग्राहकांना. सगळ्यात जास्त किती फूट उंचीची मूर्ती आपण बनवली इथे? आमच्याकडे साधारण 7 फूट उंचीची आहे. 7 फूट. अच्छा. ती पण बुकिंग मंडळांच्या इथे स्थानिक मंडळ असतात, मंडळांच्या बुकिंग असतात. त्याच्यामुळे ते बनवलं. हो, तेव्हा या ठिकाणी पाहू शकता हा जो काही कारखाना आहे, सुंदर मूर्ती या ठिकाणी हे बनवत असतात. हा तुमचा मुलगा आहे का? अच्छा दादा, काय तुझं नाव काय? सुबोध विनायक बोराडे. अच्छा, शिक्षण काय? मी इंजिनिअरिंग आहे. हो तरी घरी मदत करतो इथे? हो, मदत कर. तुला पण येतं पेंटिंग वगैरे सगळं? हो, अगदी लहानपणीपासूनच हात बसून गेलाय कामाचा, त्यामुळे जमून जातं. तर साधारण किती दिवसभरामध्ये किती तास काम करतो तू इथे? साधारण 12 ते 14 तास. अरे बापरे. हो. त्याच्यानंतर मग हे गणपती मूर्ती बनवून झाल्यानंतर हा सीझन संपल्या, पुढचा सीझन कोणता मग? त्यानंतर नवरात्र सुरू होते. बर. 2 दिवस आराम होतो आमचा. त्यानंतर नवरात्रीचे साचे म्हणजे मूर्ती पेनवरून काही येतात, काही आपण घरी तयार करतो. मंडळांच्या मोठ्या मूर्ती पेनवरून आणतो आपण, म्हणजे व्हरायटी वाढवण्यासाठी. अच्छा. वा, या ठिकाणी पाहू शकता. हे ताई कोण आहेत? या अच्छा, पुतणी आहे. ताई काय नाव काय? कल्याणी रमाकांत बोराडे. अच्छा. किती दिवसांपासून म्हणजे किती वर्षांपासून ही पेंटिंग करतो तू असं? 2-3 वर्ष झाले तसे, म्हणजे लॉकडाऊन पासून मी जास्त इथं काम करते. तसं थोडंफार करायचे. शिक्षण? कम्प्युटर डिप्लोमा. तू पण किती तास काम करते इथं? तसं म्हणजे सकाळपासून येतं 11 वाजेपासून. तुम्ही पूर्ण फॅमिली का? फॅमिली पूर्ण फॅमिली. आम्ही तिघे भाऊ, आमची मुलं, आमच्या मिसेस, सर्व आम्ही हे काम करतो. आणि आता आमची आई पण असते, पण आई पण आता थकल्यामुळे थोडस काम वयामुळे. अच्छा. आणि तो कोण? तो आमचा पुतण्याचा आहे. तो मोठ्या भावांचा मुलगा आहे. अच्छा. तू पण पेंटिंग करतोय? काय पेंटिंग करतोय आता? उंदराला डोळे. अच्छा, डोळे बनवतोय. खूप सुंदर. अतिशय सुंदर या ठिकाणी पाहू शकता. मूर्ती या ठिकाणी बनवण्याचं काम, रंगरंगोटीचं काम या ठिकाणी सुरू आहे. आणि आता ही जे काही मूर्ती तुम्ही बनवल्यात, आता ह्या काही होलसेलमध्ये देत असेल आपण ना? हो, आम्ही कुठे देता? होलसेलमध्ये आमच्या मूर्ती साधारण घोटी, इगतपुरी, सिन्नर, नाशिकमध्ये 2-3 पार्ट्या आहे. एक इंदिरानगरमध्ये, नाशिक रोडमध्ये, जे रोडला वगैरे त्यांची स्टॉल असतात. ते मग इथून मूर्ती नेऊन तिथे स्टॉल लावतात. तुमचं हे आता बुकिंगच झालेलं असेल सगळं? हो. काय शिल्लक राहतच नाही? नाही, आता आम्ही होलसेलच्या ऑर्डर 1 महिन्यापासून बंद केलेल्या आहेत. अच्छा. आता फक्त रिटेल आमचं जे गावातल्या ग्रामस्थांची सोय. हो. आणि आमचे पिढीजात जे कस्टमर आहेत, का जे आमच्या आजोबांकडनं गणपती घ्यायचे, ते आज आमच्याकडनं नेत आहेत. नक्कीच. या ठिकाणी आपण पाहू शकता, ही जी काही गणेश मूर्ती कारखाना आहे, एकदम सुंदर पद्धतीने या ठिकाणी मूर्ती बनवण्याचं, घडवण्याचं काम या ठिकाणी हे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी करत आहे. आणि विशेष म्हणजे यांच्या या सगळ्या मूर्ती अगोदरच बुकिंग झालेल्या आहेत आणि त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा. हे झाल्यानंतर पुन्हा एकदा नवरात्रीची तयारी तो त्यांना करायची आहे. आणि विशेष म्हणजे हे संपूर्ण कुटुंब रात्रंदिवस या ठिकाणी कष्ट करते. मी प्रतिनिधी गणेश आवरी, MH मराठी, अकोले, अहिल्यानगर.